सूर्योदय आणि सूर्यास्त ह्या नैसर्गिक घटना आहे भाऊ, याच्यात कोणी बदल करू शकत नाही. रोज सकाळी सूर्याचा उदय होतो, सायंकाळी सूर्यास्तही होतो. त्याबद्दल कोणाला फारसं वाईटही वाटत नाही. सूर्योदय सूर्यास्त ह्या प्रक्रिया ठरलेल्या आहे. वाईट त्या गोष्टीचं वाटत असतं, भर दुपारी सूर्य मावळणे. किरण भाऊचं जाणं म्हणजे भर दुपारी मावळलेला सूर्य आहे. त्यांच्या पूर्ण परिवारात त्याच्यामुळे अंधार पडलेला आहे. शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन संगणक क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवून ग्लोबल कॉम्प्युटर्स या नावानं व्यवसाय सुरू केला 2002 मध्ये. नाशिक आणि नगर जिल्ह्यात नावही मिळवलं. 5 पुण्यस्मरण झाले. दरवर्षी एका शाळेला संगणक संच प्रियाताईनं भेट दिली त्यांच्या स्मरणार्थ. तसाच तो व्यवसाय प्रियाताईने अनिलजी गोरडे असतील, रोहिदास गुडदे असेल, सचिन वाणी असेल, यांच्या सहकार्यानं तो चालू ठेवला. काही कमी पडू दिलं नाही. आता एवढी पोकळी निर्माण झाली की त्यावर बोलायलाही आपल्याकडे शब्द नाही. म्हणणं सोपं असते, हिम्मत ठेवा, विसरून जा, पण काही केल्या मन राहत नाही. कितीही प्रयत्न करा, या जन्मी प्रियाताईच्या त्यांच्या परिवाराच्या डोळ्यापुढून ती व्यक्ती शेवटच्या श्वासापर्यंत जाऊ शकत नाही. गए हुए कभी आते नहीं, वो हमें भी मालूम है, लेकिन हर साल उस दिन उनकी याद आती है. याला म्हणतात पुण्यस्मरण. विठ्ठल विठ्ठल प्रवास आहे लासोरे पाटील, आणि प्रवास भाऊ तिकिटावर असतो, वयमानावर नसतो. ज्याचं तिकीट जिथे संपतं तिथे त्या प्रवाशाला उतरावं लागतं. आजोबाच्या आधी नातवाचे तिकीट संपले ते अण्णासाहेबाला विचारा. एकुलता एक कन्हैयाचं, त्यांचा नातू एकुलता एक, मला वाटते 12 वर्षाचं वय असेल, 11.5. 5वं पुण्यस्मरण आजच त्यांच्याही नातवाचं आहे. त्यांना विचारा. आजोबाच्या प्रेत यात्रेला नातू असतो, बापाच्या प्रेत यात्रेला आई वडील असते, ते मुलं बाळ असतात. पण जेव्हा नातवाच्या प्रेत यात्रेत आजोबानं राहावं, मुलाच्या प्रेत यात्रेत आईनं राहावं, हे दुःख दगडाला पाझर फोडणार. विठ्ठल मग आपल्या हातात काय आहे? एवढंच. असलेल्या परिवाराला एकमेकांनी हिम्मत एकमेकाला देणे, यापेक्षा दुसरं काही नाही. मोठ्याचे शब्द आहे. बाबरी मस्जिद पाडली त्यावेळेला नरसिंहराव पंतप्रधान होते, आणि त्यांनी तातडीची मीटिंग बोलवली. खासदार लोकांना बोलवून घेतलं, सगळे मंत्री, लोकसभा. त्यांचे शब्द सांगतो. आप सभी को इकट्ठा बुलाया इसलिए कि विध्वंस का जवाब क्या होता है. मोठी माणसं विचारानं, पंतप्रधानाचा प्रश्न सगळ्यांना, गप बसले सगळे. विध्वंस का जवाब क्या होता है, कोणीच बोले ना. अरे विध्वंस का जवाब तो प्रतिविध्वंस नहीं हो सकता, तो विध्वंस का जवाब होता है पुनर्निर्माण. म्हणून आपण डोकं फोडलं तरी आपली व्यक्ती पुन्हा येत नाही, हे चांगलं माहिती आहे. आता एकच, असलेला परिवार एकमेकाला हिम्मत देऊन सांभाळणे. विठ्ठल आणि हे कोणाला चुकलं हे सांगा. ज्याच्या जसं नशिबात आहे त्याप्रमाणे हे सगळे घडत असतं.
हरिश्चंद्राचे वैभव हरिश्चंद्राचे वैभव हरिश्चंद्राचे वैभव हरिश्चंद्राचे वैभव राज्य घोडे भाग्य सर्व राज्य घोडे भाग्य राज्य घोडे भाग्य सर्व राज्य घोडे भाग्य सर्व पुत्र पत्नी जीव पुत्र पत्नी जीव पुत्र पत्नी जीव पुत्र पत्नी जीव तोंबा घरी ओपियेले तोंबा घरी ओपियेले तोंबा घरी ओपियेले तोंबा घरी ओपियेले हरि तू निष्ठुर निर्गुण 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 हरिश्चंद्राचे वैभव राज्ये घोडे भाग्य सर्व पुत्र पत्नी जीव डोंबा घरी ओपियेली सामान्याचं जाऊ द्या या दुःखाने कोणाला सोडलं नुसतं पाणी मागितलं अण्णासाहेब राजा हरिश्चंद्रानं 10 नोकर पळत यायचे घ्या मालक पाणी घ्या मालक पाणी घ्या एवढं ऐश्वर्य भोगलेला राजा पण जीवन इतकं बदललं डोक्यावर माड घेऊन हरिचंद्र हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी शिबिदातीची हरिचंद्र नरेसा सये धर्महित कोट कलेसा रंती देव बलिभूत सुजाना धर्म धरेवस संकट नाना सगळ्या महात्म्याने यादी दिलेली आहे स्वप्नात दिलेलं राज्य रोहिदास जागृतीत खरं केलं आणि एका क्षणात सगळे सोडलं हरिश्चंद्रानं आणि प्रजेला नमस्कार केला ज्या सिंहासनावर बसल्यावर प्रजा शालूट ठोकत होती त्या प्रजेला इतकं बदललं की नमस्कार केला हरिश्चंद्र म्हणाले आजपासून तुमचे मालक विश्वामित्रजी आहे मी त्यांना दान केलेलं आहे राज्य पण 3.5 तोळे सोनं द्यायचं राहिलं म्हणून आम्ही काशीच्या मार्केटला जाऊन बायको मेन मला विक्रीला ठेवतो आणि मग ते सोनं विश्वामित्राला देतो आजपासून तुमचे मालक विश्वामित्र स्वामी सांगतील तेची मान्य करा जाताना सांगतो हरिश्चंद्र प्रजेला आणि निघाले वाढवत नाही सगळे पाठ आहे तुम्हाला अगदी थोडक्यात मी कशा करता सांगतो मन हलकं करू नका मोठ्याने काय काय भोगलं तिकडे पाहून आपलं वजा करा विठ्ठल विठ्ठल ज्या रस्त्याने राजा हरिश्चंद्र निघाला विश्वामित्र हा प्रतिसृष्टी निर्माता असल्यामुळे सूर्याला आदेश आदित्यासी तेव्हा सांगे विश्वामित्र अरे हे तिघं चालले ना रे त्या जंगलात इतकं उष्णता इतकं ऊन तापा परिणाम वृक्ष हे जळाले उन्हानं पाशान उनले त्या पंथे चालिले तिघे जण हरिश्चंद्र तारा उपवासी आहे आणि 5 वर्षाचा राजपुत्र पुन्हा परीक्षा ब्राह्मणाच्या वेशात विश्वामित्र एक ब्राह्मणीन एक ब्राह्मणाचं पोर 5 वर्षाचं आम्ही काशीहून आलो यात्रा करून पाय पोळता तो तुमच्या पायातल्या चपला जोड्या आम्हाला द्या हरिश्चंद्रानं जोडा त्या ब्राह्मणाला दिला तारा राणीनं चपला त्या ब्राह्मणींना दिल्या माय बापाची कृती पाहिली भाऊ लेकराला सांगावं लागलं नाही रोहिदास शुद्ध बिजापोटी त्यानं आपल्या पायातल्या चपला काढल्या आणि त्या ब्राह्मणाच्या लेकराच्या पायात घातल्या आणि तिघांनी ब्राह्मणाला नमस्कार केला आता पुढे तिघा देवणिया जोडे जणी म्हणे जाती पुढे पुढे प्रवास कठीण पायी नाही पायी नाही पायी नाही पुढे प्रवास कठीण पायी नाही
उपवास कठीण, पायाला फोडं आले, फोडं फुटले, पाय रक्ताळले. काशीच्या मार्केटला उभ्या आहे तिघ, उपवासी आहे 2 दिवसाचे. दुपार झाली तरी ग्राहक लागत नाही राजाला. दुपार नंतर ग्राहक लागलं तारा राणीला. ती काशीची वेश्या, तिचा उद्देश होता सुंदर आहे, सौंदर्य संपन्न आहे, हिला पैशाच्या जोरावर विकत घेतलं की आपला उद्यापासून वेश्या व्यवसाय चांगला चालेल, म्हणून वेश्येनं विकत घेतलं राणी तारा. तारा राणीला विकत घेऊन वेश्या निघणार. योग आहे, कौशिक ब्राह्मण मार्केटला आले सहज योग. आणि त्या ब्राह्मणानं बघितलं, अरे पण ब्राह्मण मंडळीनं जेवणं केली. आग्रह करू करू ब्राह्मणाला जेवू घालणारी ही ब्राह्मणाची अन्नपूर्णा आज विकली बाजारात. तारा थांबली. तुला जिनं विकत घेतलं बेटा ती काशीची वेश्या आहे. उद्यापासून तुझा वेश्या व्यवसायासाठी वापर होणार आहे. बापाच्या गळ्याला मुलीनं बिलगावं तशी बिलगली, रडू लागली. जन्मात हे पाप केलं नाही बाबा, नव्या ऐसा धर्म आमुचाजी स्वामी, मला सोडवा. ब्राह्मणानं ते मोल वापस केलं वेश्येचं. तारा राणीला विकत घेतलं आणि सांगितलं, बेटा मला मुलगी नाही, तू माझी धर्मकन्या, मी तुझा धर्मबाप, पण माझ्याकडे ब्राह्मण मंडळी जेवायला येतात, त्यांच्यासाठी स्वयंपाक करायचा बेटा. आनंदानं करील महाराज. घेऊन निघाला तारा राणीला. आता 5 वर्षाच्या लेकराला काय माहिती मार्केटला कशासाठी उभा आहे. आईच्या मागं बाळ जातं ना, ते मागं लागलं. 5 वर्षाचं धावला बाप हरिश्चंद्र धरला रोहिदास. मार्केटचे लोक पाहत होते, कुठं चालला रे. आई चालली ना बाबा. हरिश्चंद्राच्या डोळ्याला धारा लागल्या. जाऊ दे बेटा. का? तिला विकलंय. म्हणजे आपण विक्रीला उभे आहो बेटा. तुझ्या आईला ग्राहक लागलं, अजून बाप लेकाला ग्राहक नाही. आई विकली बाबा. हो बेटा. मग आता माझी ना आईची भेट कधी होईल बाबा? कदाचित या जन्मी होणारही नाही. मग माझ्यावर विश्वास ठेवा बाबा, मी आईच्या मागे लागून जात नाही. मग घेऊन या येतो मातेचे दर्शन. 5 वर्षाचं एकदा आईच्या पाया पडून येऊ द्या बाबा. हे त्या लेकराचं ऐकलं, बाजारातले लोकच रडायला लागले भाऊ. आणि त्यांनी विनंती केली, ब्राह्मण काका काय नका करू आता माये बाळा, नका करू आता माय बाळा, नका करू आता माये बाळा तुटे. बघवे ना दृष्टी आभासी, बघवे ना दृष्टी आभासी, नका करू आता माय बाळा तुटे, बघवे ना दृष्टी आम्हासी. हे याही मुलाला विकत घ्यावं काका. मायलेक एका ठिकाणी राहतील म्हणून त्यालाही विकत घेतलं. त्याला सांगितलं, बेटा तुझ्याकडे दुर्वा फुलं आणायचं काम. तिला स्वयंपाकाचं दिलं. हरिश्चंद्राला डोंब ग्राहक लागलं रोहिदास. त्याला 2 बायका होत्या. घरी नेल्यावर ते कृश झाला होता, राजा उपवासी होता. त्या बायकाच रागावल्या, कशाला आणलं हे टीबीचं पेशंट. कुश कुमार आणला कासया, द्रव्य काय वाया जात होते, द्रव्य काय वाया जात होते. कुश कुमार आणला कासया, द्रव्य काय वाया जात होते, द्रव्य काय वाया जात होते. क्रोश सकुमार आणला कासया, द्रव्य काय वाया जात होते. आता आणला तर भरमराव पाणी. 2 दिवसाचा उपवासी राजा माठ दिला डोक्यावर. पुन्हा परीक्षा. विश्वामित्रानं ते रांजणाला छिद्र पाडून ठेवलं, ते रांजणच भरेना. त्या बायका म्हणल्या, नुसता नाटक करतोय हा, सकाळपासून पाणी भरणं चाललंय, रांजणात थेंब नाही. दोघेही उभ्या राहिल्या. 2 बायका होत्या. जसा माठ घेऊन हरिश्चंद्र आला, दोघीनं एकाच वेळी कानाखाली ठेवून दिली. माठासहित पाडला राजा. ज्याला दरबार लटलट कापत होता त्याचं सांगतोय.
ताडिते तयासी डोंबाच्या कामिनी. हे घरी काम करण्याच्या लायकीचं नाही, बायका म्हणल्या. दुसरी ड्युटी द्या याला. तिथून बदल झाला. स्मशान. डोंबा घरी वाहे पाणी, तेही बरोबर आहे. आणि ड्युटीत बदल झाल्यावर स्मशानाची राखण. हे इतिहास नीट ऐकून घ्या. विठ्ठल चक्कर मारायची रात्रभर, घोंगडं उजव्या खांद्यावर, काना एवढी उंच काठी, हातात कंदील, ड्युटी. पुढचं सगळे माहिती आहे. 5 वर्षाचा रोहिदास बालमित्रासोबत दुर्वा फुलं आणायला गेला, सर्पदंश झाला, मरून पडतो. त्याच्या आधी तो चिमुकला. रोहिदास मित्रांना रडू रडू सांगतोय, मरतो बाबा रे, पण आज बोलतो तुम्हाला, मी सामान्य नाही, राजाचा पुत्र आहे. आमच्यावरती वेळ आली. ती माझी आई आहे ना, स्वयंपाक करते, ती स्वयंपाकीन बाई नाही. हजारो बाया तिच्या हाताखाली होत्या. मरतो आता. तुम्ही जाऊन माझ्या आईला सांगा, तुमचा रोहिदास सर्पदंशानं मेला म्हणावं. माझी आई तुमच्या गळ्याला बिलगून रडेल ना, तिचे अश्रू पुसून सांगा. तुमच्या मुलानं सांगितलं म्हणावं, आई शोक काही वाया करू नको, जे नशिबात असतं ते घडतंय. आईला सांगा, माझ्या नाशिवंत देह गेला असे विलया, शोक काही वाया करू नको, क्षणोक्षणा तिच्या संभोकावी म्हणान तुम्हासी प्रार्थना हेचे, आता सोडेला प्राण रोहिदास आहे. ते मरून पडलं. पाकशाळेमध्ये होती त्याची माता श्रुत केली वार्ता सांगते आणि सगळे मित्र आले. आई साहेब, तुमचा 5 वर्षाचा रोहिदास सर्पदंशानं मेला. पोळपाट लाटणं फेकून दिलं आणि त्या लुगड्याच्या पदराला मळल्या पिठाचा हात पुसून माय पळत आली जिथे रोहिदास रोज दुर्वा फुलं आणायला यायचा. अंधार पडला होता. आई चौकशी करत होती. रोहिदास, आता प्रेत बोलतं का लासुरे पाटील? तिच्याच पायाला लागलं. अंधारात बसली. पाहिलं तर मुलाचं प्रेत, हिरवे डोळे. राजाची राणी आहे अण्णासाहेब, पण एकुलत्या एक राजपुत्राचं प्रेत गुंडाळ्याला कापड खरेदीला पैसे नाही. एवढं दुःख आहे का आपल्या जीवनात? जरा वजावा का करा. अर्धी साडी फाडली त्या माऊलीनं आणि त्या अर्ध्या साडीमध्ये प्रेत गुंडाळलं. स्मशानात गेली. सरपण विकत घ्यायला पैसे नाही. उरलेलं सरपण गोळा केलं. रात्रीचे 12 वाजले. एवढा ढीक केला त्याचा, पेटवला. त्याच्यात ते प्रेत टाकणार. एकुलत्या एक लेकराचं भूतकाळ आठवला. माय आहे शेवटी. पुढं ठेवलं. त्याच्याकडे पाहून रात्रीच्या 12ला, रोहिदासा, भरतार हरिचंद्र. माय रडते डेड बॉडी जवळ. भरतार हरिचंद्र गेला कोणीकडे, दुःख कोणा पुढे सांगू आता. दैवाची मी हिन, फुटके प्राक्तन, केल्या 3 वाटा देवा. रडता रडता छाती भिजली रोहिदास तारा राणीची. का भिजली म्हणून पाहिलं तर पाण्यानं नाही, वात्सल्य भाव आवरला नाही तर स्तनाला दुधाच्या धारा लागल्या होत्या. आणि मग त्या प्रेताला कवटावून रडू रडू विचारू लागली, आता पाजू कोणा रोहिदासा, आता पाजू कोणा रोहिदासा. तरी तरानी माझ्या सैनियाला पाणा, तरी तरानी माझ्या सैनियाला पाणा. आता पाजू तरुणी माझ्या स्तनियाला पाणा, आता पाजू कोणा रोहिदासा. उचललं. चितेत टाकणार. हातातच प्रेत होतं. कंदीलवाला आला. अंधारातून आवाज, खबरदार. हातावरच. नवरा बायकोची भेट इथे झाली आज रात्री 12ला स्मशानात. कोण आहे? मी सांगणार होती, ते सांगणार होती. हरिश्चंद्राची राणी तारा आहे. पण वीज चमकली भाऊ, आणि विजेच्या प्रकाशात राजानं ओळखली राणी, राणीनं ओळखला राजा. पहिली भेट मार्केटला विक्री झाल्यानंतर इथे. प्रेत ठेवलं, पळत धावली. पाया पडायला तर हरिश्चंद्र सरला मागा. रुको तारा, पैर मत पडो. जमदार का सेवक स्मशान में ड्यूटी करता हुआ मंगल वेश वाला, अगर पैर पड़ोगी तो तुझे नहाना पड़ेगा, पाप लगेगा.
ये कौन बच्चा है? बोल गए क्या महाराज आपका इकलौता बेटा रोहिदास। क्या हुआ? मर गया। तो मैं क्या कर सकता हूँ? इतनी दया करो महाराज, जलाने के लिए इजाजत दो। देख तारा, मेरा नियम है, जिस दिन मुर्दा जलता है 2 चीज़ें मिलती है, 1.25 सेर खिचड़ी, 1.25 गज कपड़ा। 3 पत्थर लगा के खिचड़ी पका के खाता हूँ। कपड़ा मालिक को जाता है, खिचड़ी मुझे। तू बोलती ना मेरा बेटा है, हाँ, तो मैं भूखा रह सकता हूँ, बेटे के लिए बाप खिचड़ी नहीं लूँगा, लेकिन 1.25 गज कपडा मालिक के लिए देना ही पडेगा। राहिलेली अर्धी साडी फाडायला लागली, एवढ्यात विश्वामित्र प्रगट झाले. थांबा, तुमची परीक्षा घेतली, मी प्रसन्न आहे, काय पाहिजे ते मागा. तुम्ही प्रसन्न आहे का बाबा? धन दौलत नको, एक मागणी आहे, इथून पुढे चंद्र सूर्य असेपर्यंत आमची जेवढी परीक्षा घेतली एवढी कोणाची घेऊ नका, बस एवढीच मागणी. मी का सांगतो? एवढं दुःख तारा राणी तरी तिनं रॉकेल वतलं नाही, हरिश्चंद्रानं रोगोर घेतलं नाही, त्यांच्या मानाने एक नया पैसा दुःख आपल्या जीवनात नाही. सुख आणि दुःख याचं मिलन म्हणजे जीवन आहे. हे प्रसंग येत असतात. आता कितीही आठवणी काढल्या तरी आपली व्यक्ती येत नाही. प्रियाताई, आता हे 2 लेकरं सांभाळायचे, ही जबाबदारी तुमच्यावर आहे. मोठ्या मोठ्यावर त्यागातून मोठे झाले खूप मोठे लोक. आता उदाहरण घ्या, द्रौपदी ताई मुर्मू, 2 मुलं मेली, नवराही मेला, होतं घर शाळेला दिलं, त्या त्यागात भारताचं नेतृत्व करणार कोणाला सोडलं. म्हणून हिम्मत सोडायची नाही. विठ्ठल हे कोणाला चुकत नाही. जे भोग आहे ना ते भोगावंच लागतं, त्याच्यात कोणी बदल करू शकत नाही. जे जे लिहिले प्रारब्धी, जे जे लिहिले प्रारब्धी, ते ना चुके कर्म कधी, ते ना चुके कर्म ओ होणारा सारखी बुद्धी कर्म रेखा टळेला, जे जे लिहिली प्रारब्धी ते न चुके कर्म कधी, होणारा सारखी बुद्धी कर्मरेखा टळेना. नामा म्हणे कर्मरेखा देवादिका चुकेना, देवादिका चुकेना, पण त्याच्यात परिवर्तन करण्याची क्षमता देवात नाही, पण देवाच्या कृपेत आहे. जगामध्ये सर्वश्रेष्ठ जर काय असेल तर कृपा, कृपेपेक्षा कोणी श्रेष्ठ नाही. छाया तू बडी घणी, तू जसं बडवू नको होय. कृपा ज्याच्यावर झाली ते हनुमानजी, ज्याने कृपा केली ते श्रीरामजी. फरक लक्षात घ्या. कृपा करणारा राम पुलावून गेला चालत चालत, ज्याच्यावर कृपा झाली तो हनुमान एका उडीत गेला लंकेत. म्हणून जगामध्ये सर्वात श्रेष्ठ कृपा आहे. परमेश्वरात जे ताकद नाही ते परमेश्वराच्या कृपेत आहे. जरी प्रारब्ध भोगावं लागत असलं तरी जर त्याची कृपा झाली, हरी कृपे हरी कृपेचा Oh
कोणी भोग प्रारब्धाचा, पण हरी कृपे त्याचा. हरीमध्ये ताकद नाही, पण हरीच्या कृपेत आहे. सगळे दृष्टांत पाठ झाले तुम्हाला. सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला आणि गेला 11:08 द्वारका. रडू रडू भेट झाली दोघांची. सुदाम जे हम तुम मित्र है बालकपन के, अब तुम दूर बसे सुदाम जी को देखत श्याम हसे. ते कडकडून मिठी मारली. एक मजा सांगतो. ते सर्व झाल्यावर मित्र एकांतात बसले ना, दोघच होते. जुन्या गोष्टी निघाल्या. सुदाम्या, मग ती एकेरी भाषेत चालते. काय रे किशन्या, अरे का तुझ्यावर माझं केवढं प्रेम रे. तुला आठवतं का रे? काय गुरु मातेनं सरपण आणायला पाठवलं, आठवतं देवा? एकांतातली चर्चा सांगतो. अरे तुझ्या पायात काटा भरला होता रे सुदाम्या, आठवतं देवा? निघे ना, मी मांडी घालून बसलो, जंगलात दोघंच होतो आपण. तुझा पाय घेतला मांडीवर. कोणी? ज्याच्या पुढे 33 करोड देवता लाईन लावू. मांडीवर पाय घेतला, काटा काढण्याचा प्रयत्न करायचो, निघे ना रे. मग तुझ्या तळपाळातला काटा मी माझ्या दातानं उपसला. रक्ताची धार लागली होती, तळपाय रक्तानं भिजला. आठवतं? हो देवा. ऐसे विहाल विहाई न सोपग कंटक झाल गडे पुणी जोये. आठवण जुनी, आठवतं. मग एक विचारू का? योग्याच्या ध्यानाला न येणारा हा भगवान तुझ्या तळपाळातला काटा दातानं उपसतो. एवढं जर तुझ्यावर प्रेम आहे सुदाम्या, तर इतके दिवस दारिद्र्यात का काढले रे? हाय महादुःख पाय सखा तुम आय इतैने किते दिन खोये. हे शब्द देवाचे आहे. आणि का रे एवढं एकमेकावर आपलं प्रेम आहे? विठ्ठल एवढं एकमेकावर प्रेम असताना गुरुमातेनं दिलेले हरभरे का एकट्यानं खाल्ले? तुम्हाला वाटतं का देवा हा सुदाम्या बैमान होईल? पण खाल्ले ना तू एकट्यानं. हो. का रे? आज सांगतो. रात्रीचे 12 वाजले होते देवा. आपण सगळे सांदीपणी गुरुच्या आश्रमात होतो. त्याच जंगलात एका ब्राह्मणींचं मोडकं झोपडं होतं. तिचा नवरा मेला होता, तिला 2 लेकरं होते. ते इकडून तिकडून आणायची, उष्ण पासणं काय ते भीक मागून लेकरं जगवायची. आठवतं. एक दिवस काही मिळालं नाही, एका शेतकऱ्याकडून तिनं हरभरे आणले. अर्धे हरभरे मुलांना खाऊ घातले. उद्या काही मिळालं नाही तर लेकरं उपवासी राहू नये म्हणून अर्धे तसेच ठेवले. ती गाठोडी बांधली आणि त्या उतरंडीत, पूर्वी उतरंड असायची, उतरंडीत ठेव. चोर रात्रीचे आले त्या ब्राह्मणींच्या घरी. उतरंडीमध्ये ती गाठोडी सापडली त्यांना. रोहिदास, दागिन्याचे मणी न हरभऱ्याचे दाणे सारखे असतात. चोरट्याने डोकं चालवलं. दागिन्याची गाठोडी आहे. ती गाठोडी काढली, घाई निघाले. त्यांच्याच धक्क्यानं उतरंड पडली, ब्राह्मणीन जागी झाली. सुदामा सांगतो द्वारकेत देवाला. तिच्या लक्षात आलं चोरीचं काय माझ्या घरात. लेकरासाठी ठेवलेले हरभरे चोरटे घेऊन चालले म्हणून मागं पळाली. जा घेऊन, नवरा मेला माझा, लेकरं भीक मागून जगवते मी. उद्यासाठी गाठोडीत हरभरे ठेवले होते बांधून, तेही लेकराच्या तोंडचा घास घेऊन चालला. शाप आहे माझा ब्राह्मणींचा. हे हरभरे जो खाईल जन्मभर दरिद्री राहील. फक्त सुदामा जागा होता आश्रमात, त्यानं ब्राह्मणींचा शाप ऐकला होता. चोरट्याच्या लक्षात आलं दागिने नाही, हरभरे आहे. चालू मध्ये फेकून दिली गाठोडी आश्रमात. तीच गाठोडी सकाळी गुरुमातेनं यांना दिली, ज्याच्या मागे शाप होता. देवा, मी विचार केला, ब्राह्मणींचा शाप आहे. जो हरभरे खाईल तो जन्मभर दरिद्री राहील. माझ्यासारखे हजारो दरिद्री झाले तरी चालेल, पण जगाचा बाप जर दरिद्री झाला
तर आमच्यासारख्या दारिद्र्यांचा कोण सांभाळ करेल? म्हणून सगळे हरभरे मी खाल्ले देवा. मग देवाचं रडणं सुरू झालं. आणि जेव्हा सुदामजीच्या कपाळावर कुंकुम तिलक केला, 4 बोटं वर होती, अंगठा खाली, पण असा हात फिरवला, मोठ्याच्या कृतीत मोठा अर्थ आहे. कारण सुदामजीच्या कपाळावर विधी लिखित होतं, श्री क्षय. श्री म्हणजे लक्ष्मी, क्षय म्हणजे नाश. देवानं असं केलं म्हणजे श्री क्षयचा यक्षश्री केला. मराठी लक्षात घ्या. श्री म्हणजे लक्ष्मी, क्षय म्हणजे नाश, आणि त्याचं उलट केलं अक्षर. यक्षश्रीचा अर्थ धनवान. परिणाम इकडे सुदामपुरी सोन्याची झाली. हरिकृपे त्याचा नाश झाला, एका जनार्दनी भोग प्रारब्ध, एका जनार्दनी भोग प्रारब्ध, हरिकृपे त्याचा नाश झाला, हरिकृपे त्याचा नाश झाला. हे सामर्थ्य भगवंताच्या नामचिंतनात असल्यामुळे स्मरण, चिंतन आणि चिंता. स्मरण भूतकाळाचं असते, चिंतन वर्तमानाचं असते, चिंता कधी भविष्याची. याच्यात बदल नाही. स्मरण पूर्ण विराम्यामध्ये विठ्ठल सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ. निलेशजी केदार यांच्याच मध्ये आहे हे गाव, नाही का? या आनंद आहे. धरली जी होती चित्ती, तिची डोळा दिसते. गावकऱ्यांनी जो संकल्प केला होता, ज्याच्यासाठी सगळे गाव झटलं, लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळे, आणि ते कार्य पूर्ण झालं. धरली जी होती चित्ती, त्याची डोळा दिसती. तुकोबाला म्हणतात, आले आवडीची फळ, त्याचं आडनाव आघाव आहे. थोडा आगाऊपणा करेल तर सांभाळून. आले आवडीची फळं, झाले कारण सकळ. हा आनंदाचा प्रसंग आहे. घाबरू नका, होईल तुमच्या पकडून. माहिती तुम्ही घाबरू नका. असं तिसरं सोडून बसते. मग आम्हालाही कळतं ते बाबा काय म्हणतील, बाबा काय म्हणतील. आणि बाबाच्या घरी गेल्यावर बाबा काय करत, बाबांनी समजून घेतलं पाहिजे. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. पहिल्या चरणावर पहिला प्रश्न निर्माण होतो. तुकाराम महाराज पांडुरंगाचे एकनिष्ठ उपासक. आपण थोडा संदर्भ लक्षात घ्या. त्या दैवतावर त्या भक्ताची निश्चित श्रद्धा. एकदा संत तुलसीदासजींच्या पुढे भगवान श्रीकृष्ण आले, पण तुलसीदासजींनी नमस्कार केला नाही. भगवान श्रीकृष्णाला वाटलं या बुवानं ओळखलं नसत, म्हणून परिचय दिला. मी भगवान श्रीकृष्ण. असतील मग म्हणजे देवा, तू या स्वरूपामध्ये गोपिका पागल केल्या असेल, पण हा तुलसीदास तुला नमस्कार करणार नाही. कहा कहो छबी आज की भले बने हो नाथ,
तुलसी मस्तकत बनने धनुष बाणले हात. मी पाया पडावं असं वाटतं का? रामाच्या रूपात लोटांगण घालील तुला. देव वापस गेला, राम रूपात आला. मुरली मुकुट दुराय के धनुष बाणले हात, तुलसी दास के कारण प्रजनात भय रघु. ही एकनिष्ठ उपासना. एक तो तीर्थावळीचा प्रसंग डोळ्यापुढे आणा. ज्ञानोबा राय पांडुरंगाला म्हणाले, देवा मला तीर्थयात्रेला जायचंय. मग काय प्रासंगिक करार गाडीने? नाही, तुमचा नामा फक्त सोबतीला द्या. नामा सोबतीला द्या म्हटल्याबरोबर पांडुरंगाच्या डोळ्याला धारा लागल्या. माऊली सगळे देईल, माझा नामा नाही देणार का? क्षणभर माझा नामा दिसला नाही तर पाण्याशिवाय मासातची माझी अवस्था होत असते. मला दुसरं काही नको देवा, फक्त नामा नेणार. हो नाही करता करता 6:45 होच म्हटलं. मला वाटलं मीच वेळ सांभाळतो, पण पिंपळवाडी आमच्या पुढे 2 पावलं होतं. आधीच सुरू केलं. हुशार मंडळी. ठीक आहे. नामदेवराय आले. पांडुरंग म्हणाले, नामा तुला ज्ञानोबारायच्या सोबत तीर्थयात्रेला जावं लागेल. लाल डोळे केले नामदेवाने. किती वेळा सांगत तेव्हा तुम्हाला? होताना आमची निराश पंढरी विठोबाचे श्री नांदनको सेवा करू ते मनोभावे प्रसाद स्वभाव देईल. नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे वरी संत हिरे पाय देते. वैकुंठाशी आम्हा धारू नको हरी, वास दे पंढरी सर्व का. अरे हो शांत हो बाबा, पण मी ज्यांच्या सोबत पाठवतो ते कोण आहे? प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञान. समजू शकतो, काळजी करू नका. प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर करी तसे आदर संगतीचा. ठीक आहे देवा, ठीक आहे. तुम्ही म्हणताय ना, जातो, पण एका अटीवर. ही निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई तीर्थयात्रेत वाटेल त्या देवाच्या पाया पडतील, पण तुमचा नामा नाही पाया पडणार का? माझं ठरलंय देवा. कटावरी कर नाही जा देवा, कमरेवर नाही, पाय विटेवर नाही, हा नामा त्याचं दर्शन घेणार नाही. कटावरीकरण नाही ज्या देवाचे, नेघे ने तयाचे दर्शन. याला म्हणतात एकनिष्ठ उपासना. अजून 1-2 प्रमाण देतो कृष्णा बुवा. प्रमाण देतो. मान तोडावया करशस्त्रांचे, कठीण बहुतांचे उभारिले, तरी न वदे आन. हे नामदेवरायचं प्रमाण आहे. रस्त्याने जात असताना सशस्त्र गुंडांची टोळी आम्हाला आडवी झाली. तलवारी दाखवल्या, सांगितलं विठ्ठलाशिवाय दुसऱ्याचं नाव घ्या, नाही घेणार. मुडकं तोडू तरी चालेल. मान तोडावया करशस्त्रांचे, कठीण बहुतांचे उभारिले, तरी न वदे आन काही या विठ्ठला वाचून. अजून एक प्रमाण. ब्रह्मदेवाशी झाल्या भेटी, तोही वदेल ऐशा गोष्टी. जर ब्रह्मदेव रस्त्यात भेटला तो म्हणाल विठ्ठलाशिवाय दुसऱ्याचं भजन करा,
तर आम्ही म्हणू याचे चारही डोके फिरले. ब्रह्मदेवाची झाली या भेटीन तोही बदल आईच्या गोष्टी तरी चळला प्रोटी निभ्रांत झाला. मग आमचा विठ्ठल प्रचंड प्रचंड इतर देवाचे न पाहू तोंड आम्ही विठ्ठलाशिवाय दुसऱ्याचं तोंड पाहणार नाही. ही सगळी प्रमाणं लक्षात ठेवा. एक कंजूस होता. तिकडची गोष्ट सांगतो बाबा. इकडे कीर्तन करायचं आपल्याला. बरोबर आहे साहेब. कंजूस मक्खी चूस म्हणजे तुपाच्या वाटीत नाही, कढीच्या वाटीत जरी माशी पडली तरी ते माशी तशी फेकत नव्हतं. आता फार महाग आहे का कढी? कढीतून माशी काढायचं, चष्मा लावून माशीकडे बघायचं, हिला किती कढी चिकटली, आणि तिच्यापासून व्याजासह कढी वसूल करून मग माशी फेकायचं. म्हणजे माशी चोखून चोथा करून माशीला फेकणे याला मक्खी चूस. म्हणजे कळलं तुम्हाला. नुसत्या हातानं कावळा न मारणे. जेवता जेवता वरण भात खाताना जर कावळ्या आला त्याला प्रश्न पडायचा, तर आपण खडा फेकून मारला कावळ्याला तर त्याच्यापर्यंत हाताला चिकटलेली भाताची शीत जाईल आणि कावळ्याला भात खाऊ घातल्याचा कलंक माझ्या उदार कुळाला लागल. याला म्हणतात नुसत्या हातानं कावळ्यानं मारणे. कंजूस पहिल्यांदा पंढरपूरला गेलं. जवळजवळ 80 वर्षाच्या वयात पहिल्यांदा आयुष्यात पंढरपूरला गेलं. मग पांडुरंगानं ठरवलं, कृष्णाबुवा याची परीक्षा ठरवली घ्यायची आपण. चंद्रभागेच्या वाळवंटात आंघोळ झाल्यावर पांडुरंग वासुदेवाच्या रूपात आले. टावेलने अंग पुसत होतं. वासुदेवाच्या रूपातल्या पांडुरंगानं सुरू केलं. आळंदीच्या ज्ञानोबाला, जेजोरीच्या खंडोबाला, देहूगावच्या तुकारामाला, पंढरीच्या पांडुरंगाला, गाडा वाचून नाही माया वाचून कामात होत. आपल्याकडे धंदा आहे ना तो. काय पाहिजे काय? काही नाही, एक पैसा. वासुदेव म्हणला आता नया पैशाचं दान न करता 80 वर्ष जगलं ते साध्या डोक्याचं असेल का? तुम्ही डोकं चालला. तुम्हाला वासुदेवा पहिल्यांदा पंढरपूरला आलो. अनुभवी वारकऱ्यांनी सांगितलं की पंढरपूरला जाता जा, पण ते चंद्रभागेच्या वाळवंटात चोऱ्या होतात, पैसा नेऊ नको. म्हणून मी नया पैसा आणला नाही, टावेल चड्डीवर आलो. तुम्हाला पैसा पाहिजे तर खोलीवर या. खोलीवर. वासुदेव मला ठीक आहे बाबा खोलीवर येतो. गेला वासुदेव गर्दीत निघून हा खोलीवर आला. आतून कडी लावली, कपडे बदलू लागला आणि मनात म्हणतोय, मूर्ख दिसला वासुदेव. पंढरपुरात मठं किती, मजले किती, खोल्या किती, निदान विचारायचं कोण्या धर्मशाळेत, कोणत्या मजल्यावर, किती नंबरच्या खोलीत. मूर्ख दिसला म्हणला वासुदेव. एवढ्यात बाहेरून दरवाजावर थाप पडली आणि जसं दार उघडलं आळंदीच्या ज्ञानोबाला, तुम्ही म्हणला की खोलीवर या. अरे मी सहज म्हणलं. मग मी सहजच आलो. पैसा काढा. हा म्हणला वासुदेवा. आल्या आल्या पैसे मोजले. 350 रुपये भरले. जायला तेवढीच तिकीट आहे. कंडक्टर 1 रुपया कमी असला तर तिकीट देत नाही, म्हणून तिकिटाची अडचण येणार आहे. मग काय करू? काही नाही, गावला या, देऊ तुमचा पैसा. वासुदेव मला ठीक आहे, तिकिटाची अडचण आहे ना, मी गावला येतो. वासुदेव गेल्यावर हा म्हणला मूर्ख दिसला वासुदेव. 350 जाण्याचे मतीमामान 350 येण्याचे. 700 रुपयाचा तिकीट खर्च करून नया पैशाच्या दानाला कोणी येईल का? मूर्खातला मूर्ख. मग यानं घाई बाजार केला. नामदेवा, गोंगड्या, बांगड्या, ते तुम्हाला चांगलं पाठ आहे, खुळखुळा, गोपीचंदन, बुक्का आणि लक्झरी बस पकडली. कृष्णाबुवा 8 तासात घरी आलं. निलेश भाऊ बायकोला वाटलं जन्मात कधी पंढरीला गेलं नाही, 80 वर्षाच्या वयात पहिल्यांदा गेलं. मग बिचारीनं पाठ मांडला, गरम पाणी बादलीभर याचे पाय धुवायला. पाय धुवून झाल्यावर मग आज सगळे सोडला बाजार. बायको सहज म्हणली, कशी काय झाली वारी? चांगली झाली. काही नवल विशेष? हा विशेष घडलं म्हणला. वासुदेव आलता वाळवटला, पैसा मागत होता.
मग मी देतोय त्याला पैसा. खोलीवर ये म्हणलं, तू खोलीवर आलं. मग रसायला तिकिटात कमी पडतंय. मग म्हणलं मी गावला आहे. मग तो मला गावला येतो. मग काय तुझं डोकं फिरलं का? 350 येण्याचे 350 जाण्याचे 700 रुपये खर्च करून मूर्खातला मूर्ख तरी येईल का कोणी? बायको घरातून म्हणली अंगणात कोण आलं? तेच होतं. आळंदीच्या दानोबाला, जेजुरीच्या खंडोबाला हाच लागलाय पंढरपुरापासून. आता एकच उपाय आहे म्हणला, मी मरायचा नाटक करतो, तू रडायचा नाटक कर. मग काय डेड बॉडी पासून घेतला पैसा काही निघून झालं. हे धाडकन कोसळलं, नाटकीच होतं. आणि बायकोनं रडायला सुरुवात केली, जोरात रडू लागली. सगळा समाज जमा झाला. नाकाला कापूस लावायचे लोक तर हे कापूस उडू देत नव्हतं. कापूस उडला तर पैसे जातो. बायको अशी नाटकी होती, कधी पंढरपूरला नाही गेले आणि पहिल्यांदा गेले, आल्या मेले. लोक म्हणले याला म्हणतात नशीब. अरे जन्म गेला वाऱ्या करता करता पण असं बरं. आणि तो वासुदेव अंगणात पाहिला, विचारलं ग्रामस्थाने, कुठले आपण? पंढरपूर. तिकडे कुठं? मालकाकडे. त्यासाठी पैसा देतो मला मालक. पैसा तो तुम्ही ना आता होता घेऊ. वाईट झालं म्हणला. आता ज्याच्या नावावर मी इथपर्यंत आलो, अंतयात्रा उरकल्याशिवाय कसा जाऊ म्हणला. वासुदेव डेड बॉडीला कळालं, हे पेटवल्याशिवाय जात नाही. आणि जिवंत म्हणा तर पैसा जातो. सगळी तयारी सुरू झाली. पाडी तापवणं सुरू, रडारड सुरू. याला बाहेर काढलं, गरम पाण्यानं नाव घातलं. चटका बसला तरी हुस म्हणे ना, पैसा जातो. चौघानं खांद्यावर घेतलं. वेळ कधी आहे ना, एकच तास आहे. घेतलं, उरकलं, चालली सगळी प्रेत यात्रा. वासुदेव प्रेत यात्रेत बघली गुरुजी. आळंदीच्या दानोबाला, जेजुरीच्या खंडोबाला वासुदेव. याला चितेवर ठेवलं तरी म्हणे ना मी जिवंत आहे म्हणून. अग्नी पेटवला, जाळ झाला. तेव्हा ते पेटणारं नाही घाबरलं, वासुदेवच घाबरला. देवाला वाटलं मरतही नाही. वाळवंटापासून मागं लागलेलं काय एका पैशाने मरतो, माझा पैसा सुटला. तो म्हणला ह्याही पठ्ठ्या उठला. ज्ञानोबा राय दृष्टांत एकोत्तराची वाडी, जळते आगी घाली ती उडी. एका नव्या पैशासाठी पेटत्या आगीत उडी घालतात. एवढं ज्याचं धनावर प्रेम असतं, आम्हा नारायण पैसा. भावे लोभ्या आवडे धन, आम्हा नारायण पैशा परी. पतिलता मिळे अनिकाची स्तुती, सर्व भावे पती ध्यानी म्हणे. तसं अनिकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या. एका वाचून त्या पांडुरंगाशिवाय दुसऱ्याची स्तुती करणं आम्हाला ब्रह्महत्येसारखं पाप आहे असं म्हणणारे संत. एवढंच नाही, एका विठ्ठला वाचून न करू आम्ही का भजन. एका विठ्ठलाशिवाय आम्ही दुसऱ्याचं भजन करणार नाही. एवढंच नाही, विठ्ठलाशिवाय दुसऱ्याला शरण जाणार नाही. तुझा शरणागत शरण,
तुझा शरणागत शरण जाऊ आणि कासी, तुका म्हणे लाज कवना हे का नेनसी. असं साक्षात पांडुरंगाला म्हणणारे तुकोबार आहे की तुझा शरणागत भक्त दुसऱ्याला शरण गेला तर कमीपणा तुझा आहे असं पांडुरंगाजवळ म्हणतात. आणि इथं तुझा शरणागत शरण जाऊ आणि कासी, तुका म्हणे लाज कवना असं पांडुरंगाला सांगतात. आणि इथं हनुमंताला शरण जातात. मी सुरुवात करताना बोललो होतो पहिल्या चरणावर पहिला प्रश्न विठ्ठल. याचं कारण आहे हनुमानजी हे संत आहे. कितीतरी प्रमाण याच्यावर सांगता येतील. हनुमानजी जेव्हा लंकेत गेले ना, लंकेतल्या घराची रचना अशी होती, बाहेरून मंदिर वाटायचं, मंदिर, आणि मंदिर समजून हनुमानजी आत प्रवेश करायचे. आत मल्लयुद्ध, मांसभक्षण, मदिराप्राशन हे दृश्य पाहून वापस यायचे. मंदिर मंदिर प्रतिकरी शोधा, एक जहात अगणित जोधा. असे जवळजवळ पहाटेपर्यंत फिरले हनुमानजी लंकेत स्थितीच्या शोधार्थ. पहाटेपर्यंत पहाट झाली. एक घर असं दिसलं लंकेमध्ये, एकच घर डेपे गुरुजी. त्याच्या अंगणात तुळशीचं वृंदावन आणि भिंतीवर धनुष्य बाणाचं चित्र. हनुमानजीच्या लक्षात आलं हा हबप आहे. आनंद झाला. दयाचे द्वारी तुळशी वृंदावन, धन्य ते सदन वैष्णवाचे. तुळशी वृंदावन पाहिलं, आनंदाला पारावर नाही. पण हनुमानजीला शंकाही आली. मला फसवण्यासाठी रावण बाबांना नाटक तर केला नसेल. काही काही माणसं घरापेक्षा वृंदावनाला खर्च जास्त करतात. नाही थोडस हिरवीगार वटाई मोठा असतो, राधाकृष्णाचे फोटो असलेली स्टाईल लावून ते वृंदावन सजवलं जातं. याच्यावरून आतमध्ये सगळे वारकरीच राहतात बंगल्यात, असं सुपीक डोकं चालवायचं नसते. अंगण में देखे तो तुलसी का कुंडा और फ्रिज में देखे तो मुर्गी का अंडा. रामायुध आनंद झाला. आनंदच होत असेल. पण मनमाई तर्क करे कपिला तर्क सुरू करा. मनमाई तर्क करे कपिला लंका निशिचर निकर निवासा इहा कहा सज्जन करबासा. सगळं नगर जर राक्षसांचं आहे, इथं हबप असेलच कसा. लंका निशिचर निकर निवासा इहा कहा सज्जन करबासा. मनमयी तर्क करे कपिलागा तेही समय विभीषण जागा. त्याच वेळेला विभीषणजीला जाग आली. अंगणात हनुमानजी आहे, आत विभीषण जागे झाले. पण जागे झाल्यावर तंबाखूला चुना मळला नाही. काही काही माणसं तयारीनं झोपतात. उशाखाली पुडी, चुन्याची डबी, उठून बसलं म्हणजे डोळे उघडत नाही. तंबाखू त्याला चुना, आणि चुना आणि तंबाखू मळल्यावरती गोळी तोंडात टाकल्यावर डोळे उघडते. भगवंत म्हणे अर्जुना जो खाय तंबाखू चुना तो भक्त माझा जुना. हनुमानजी जागे, विभीषणजी जागे झाले.
ते रामाचं नाव घेत जागे झाले. राम राम ते सुमिरन केला. उठल्या उठल्या रामाचं भजन करतोय हे ऐकलं हनुमानजीच्या आनंदाला पारावर नाही. अरे हा रामाचा भक्त आहे. जेव्हा दोघांचं मिलन झालं तर वाढवत नाही, तुम्हालाही ऐकत राहावं वाटतं, पण अभंगा करता सांगायचं. आणि तेव्हा विभीषणजी म्हणाले, हनुमंता मोर भरोसा भासून हनुमंता, आज माझा विश्वास बसला की माझ्यावर श्रीरामाची कृपा झाली. कशावरून? राम कृपा बिनु मिल नाही संता. तुमच्यासारख्या संतांनी ब्रह्ममुहूर्तावर माझ्या घरी येऊन दर्शन दिलं म्हणजे माझ्यावर श्रीरामाची कृपा झाली. म्हणजे हनुमानजी संत आहे हे वैऱ्याच्या भावानेही कबूल केलं. विठ्ठल मग चरण का जातात तर तुकोबारानं देवाकडे जी काही मागणी मागितली त्यात ही मागणी आहे. हरिदासाची घरी मद उपदवा जन्मांतरी मनसी काही माग याची देगा लोटण याची देगा पाडोळला. आणि तिसऱ्या चरणामध्ये म्हणत असतील देवा तर एक इच्छा आहे. संता लोटांगणी जाता लाज नको म्हणी. संतांना लोटांगण घालताना मला लाज वाटू देऊ नका हेची देगा पांडुरंगा. आणि हनुमानजी संत आहे आणि म्हणून शरण शरण जिहानो शरणजी हनुमंता. हनुमानजी कृष्ण बाबा जर रामायणातून हनुमंत वजा केले तर वर्तमानपत्र. हनुमानजी हे रामायणाचं सौंदर्य आहे. म्हणून थोडा एक विचार करा, बाकीच्या कांडाला जी नावं आहे त्या संदर्भाने आहे. बाललीला झाल्या ते बालकांड, अयोध्येत वास्तव्य अयोध्याकांड, अरण्यात गेले अरण्याकांड, लंकेच्या सानिध्यात लंकाकांड, शेवट उत्तराकांड, त्या वालीच्या नगराच्या संबंधाने किष्किंधाकांड. पण हनुमानजीची कर्तबगारी ज्या कांडात आहे त्याचं नाव हनुमान कांड नाही, सुंदरकांड. थोडासा विचार करा, कारण हे सौंदर्य आहे. अख्ख्या रामायणाचं सौंदर्य म्हणजे हनुमानजी आहे, म्हणून त्याला नाव दिलं सुंदरकांड. पाव दियो चलने फिरणे को हात दियो हरि कृत्य करायो, कान दियो सुने हरि के यश, जीभ दियो हरि के गुणगान. हे प्रत्येक इंद्रियाचं ते वाढत चाललं हो. आम्हाला 1.5 वर्षापासून कीर्तन नाही, त्यामुळे सोडून वाटत नाही. आज बरेच बाबा बसले घरी. सगळ्यात मोठी फजिती कोरोना काळात झाली असेल तर गोवा लोकांची. त्याचं कारण सांगतो.
एकाही बुवाला बाजारभाव माहिती नव्हते. तेल काय भाव, साखर काय भाव, दुसऱ्याच्याच घरी भाव, 1.5 वर्षात कळला भाव. प्रत्येक इंद्रियाचा आणि कार्य सांगताना ही शब्द आहेत. पावदियो चलने फिरणे को, हात दियो हरिकृत्य करायो. पाय दिले चालता येतात, हात दिल्यामुळे काम करता येतं. हे सरळ सरळ अर्थ आहे. पावदियो चलने फिरणे को, हात दियो हरिकृत्य करायो. कान दियो सुने हरि के यश, जीभ दियो हरि के गुण गायो. पण नाक दियो मुख शोभतता करी, इथे शब्द तोच घातला. सगळ्या इंद्रियाचं सांगताना कानाने ऐकता येतं, डोळ्याने पाहता येतं, पायाने चालता येतं, हाताने काम करता येतं. पण नाकाचं वर्णन करताना नाक दियो मुख शोभतता करी. नाकानं शरीराला सौंदर्य प्राप्त झालं, तसं हनुमानजी हे रामायणाचं सौंदर्य आहे. म्हणून त्या कांडाला नाव सुंदरकांड आहे. सुंदरकांड. इथे काही ठिकाणी हा जी शब्द नाही, काही ठिकाणी पण गाथ्यामध्ये जी आहे. शरण शरण हनुमंता. इथे बसलेल्या सर्वांना हा अभंग पाठ आहे. असा एकही इथे भाविक नाही की ज्याला अभंग पाठ नाही. आणि हा घेण्याचं कारण त्यांच्याबद्दलच कार्यक्रम आहे, त्यांचीच प्राणप्रतिष्ठा आहे, म्हणून हा अभंग मी निवडला. पण जी बऱ्याच ठिकाणी वारकरी फटकरी या जी शब्द घेतात. जीचा अर्थ महाराज होतो. जी म्हणजे महाराज. हा आदर दिला तुकोबारायांनी हनुमानजीला. शरण शरण जी. कुलवान घराण्यामध्ये जी म्हणण्याची पद्धत आहे. जे कुलवान घराणे आहे ना पूर्वीचे, बापानी जर हाक मारली तर बापाही उद्धटपणे हाक